हिंगोली जिल्ह्यातली पूर परिस्थिती आता हळूहळू ओसरत आहे। पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे, मात्र पूर ओसरल्यानंतर जी आहे ती भयानक स्थिती आहे। मी आता कळमनुरी तालुक्यातील टाकळगाव या गावामध्ये आहे आणि याच गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। अशाच एका पाणी शिरलेल्या मी घरामध्ये आहे। आता जरी या घरात पाणी नसेल तरी पूर्णतः गाळ साचलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे प्लास्टिकचे पोते अंथरलेले आहेत आणि याच प्लास्टिकचे पोते अंथरून जे आहेत ते या घरामध्ये आता पाणी काढलं आहे। त्यानंतर हे जे घरातले रहिवासी आहेत ते घरामध्ये गेलेले आहेत। भयानक परिस्थिती आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण गाळ जे आहे ते या घरामध्ये साचलेलं आहे। पूर्णतः संसार उपयोगी साहित्य होतं तेही पूर्ण पाण्याने वाहून गेलेलं आहे। अनेकांचे संसार या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावामध्ये जवळपास आहे ते असाच परिस्थिती निर्माण झाली होती। कयाधू नदीच्या काठच्या गावामध्ये ही विशेष करून परिस्थिती निर्माण झाली होती। आपण जर बघितलं तर हे सगळं साहित्य जे आहे ते या घरातील नागरिकांनी त्यांच्या एका काठेवरती म्हणजेच बाजेवरती हे सगळं साहित्य ठेवले आहे। खायापियाच्या वस्तू असतील, आपण जर बघितलं ते लोणच्याची भरणी आहे, दुसऱ्या भरणी शेंगदाणे दिसतात। जे काही खाण्यापिण्याचं साहित्य आहे ते पूर्ण वाहून गेलं आणि जे काही साहित्य राहिलं तेही आता या चिखलामुळे त्यांना करून खाता येत नाही। मागच्या अनेक दिवसापासून ते गावात घरोघरी जाऊन जे आहेत ते जेवण करत आहेत। मागच्या 3 दिवसापासून या नागरिकांचे असेच हाल आहेत। आपल्यासोबत जे काही या घराचे रहिवासी आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। काय सांगशील दादा, कसं पाणी आलं होतं आणि जेव्हा पाणी आलं तेव्हा तू कुठं होता? दादा, जेव्हा गोट्या इतकं पाणी आलं तेव्हा मी बाहेरून येऊ लागलो। बाहेरून येऊस पसारा काढोस तर जास्तच पाणी झालं। काही राहिला जाग्यावरच, काही काढला, ते लय अवघड झालं परिस्थिती। 2-4 दिवस खाया पियाची सोय नाही झाली, काही नाही, लय बिकट काम झालं। शासनानं काही खायला पियाला पुरवलं का? नाही, काहीच पुरवलं नाही। शासन नाही, कोण नाही। बरं, कोणी आलतं का बाहेरचे अधिकारी वगैरे तुला भेटायला? नाही, कोणी चाललं नाही। बरं, शासनाचा एकही प्रतिनिधी अद्यापही या ठिकाणी या घरामध्ये पोहोचला नाही। आपल्यासोबत काकू आहेत, काकूही त्यावेळेस या घरातच होत्या। काकू, काय परिस्थिती होती? आता पूर्णतः घरामध्ये चिखल आहे। बोला मी धरतो। चिखल आहे, सगळं घरातलं आमचं वाहून गेलं। काय आहे ते आमच्या बाजूवर ठेवलेलं आहे। सगळं आहे ते सगळं वाहून गेलं। आम्ही घरोघर खाल्लं। घरात काही नव्हतं खायला। कोणी सरकारचे कर्मचारी अधिकारी कोणी आलतं का मदत घेऊन? कोणी काही आणलं नाही आम्हाला, कोणी काही दिलं नाही। काय काय भिजलं घरामध्ये? काय काय खाण्याच्या वस्तू होत्या? ते पोते भिजले, 2 होते गव्हाचे, आणि बाकी ते चटणी तेल काय ते भिजून गेलं। थोडं राहिलं ते तिथं आहे, त्याच्यातही पाणी गेलंय। हो, अवघड काम झालं सर। किती दिवस घरामध्ये पाणी होतं? 2 दिवस होतं सारखं। बाहेर राहिलो मंदिरात। आता एकतर घरामध्ये आपण बघतोय सगळा चिखल आहे, मग आता काय व्यवस्था आहे तुझी आणि तुझ्या आईची? आता व्यवस्था काय बाहेरच आहे सध्या। हो, इथं ते पगानच साहेब चुलीत पाणी गेलंय तिथं। चक धिंगाणा झाला। म्हणजे चूल पेटलीच नाही तुमच्या? पेटलीच नाही 3-4 दिवस। परिस्थिती जी आहे ते भयानक आहे। मागच्या 4 दिवसापासून या घरामधली चूल पेटलेली नाही। आपण जर बघितलं तर हे सगळं हे या ठिकाणी जे साहित्य आहे त्यांचं ते साहित्य पूर्णतः पाण्यानं भिजलं आणि संपूर्ण घरामध्ये चिखल आहे। अशा अवस्थेमध्ये याच नागरिकांनी जे आहेत ते गावातील जे काही प्रतिष्ठित नागरिक असतील यांचा सहारा घेतला आणि यांच्या सहाऱ्यानं जे आहेत ते मागच्या 4 दिवसापासून हे नागरिक या ठिकाणी दिवस काढतात। 4 दिवसापासून ही चूल पेटली नसल्याचं या नागरिकांनी सांगितलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।